ही कथा आहे आर्या आणि ईशानची. इथे प्रेम होतं, पण ते शब्दात कधी व्यक्त झालंच नाही. आयुष्याच्या गोंधळात त्यांचं नातं अर्धवट राहिलं, पण त्याच्या आठवणींनी ते दोघं कायम जोडले गेले. आर्या ही एक हसतमुख, स्वप्नाळू मुलगी होती, तर ईशान शांत आणि विचारशील. कॉलेजच्या पहिल्या दिवशी आर्याची पेन खाली पडते आणि ईशान ते उचलून तिला देतो. त्या साध्या भेटीत एक गोड नातं तयार होतं. कॉलेजचे दिवस सुंदर होते. ग्रुपमधल्या सर्वांना त्यांचं नातं जाणवत होतं, पण आर्या आणि ईशान मात्र कधीच स्पष्ट बोलले नाही. एक दिवस आर्या त्याला म्हणाली, ईशान, कधी कधी वाटतं काही गोष्टी सांगायला उशीर होतो. ईशान हसून म्हणाला, पण कधी कधी न सांगितलेलंही खूप बोलून जातं. कॉलेज संपलं आणि दोघं वेगवेगळ्या शहरात गेले. आर्या मुंबईत तिच्या स्वप्नांच्या मागे धावली, तर ईशानने दिल्लीला जॉब घेतला. दोघं कायम बोलायचे, पण हळूहळू तो संवाद कमी होऊ लागला. आर्या अनेकदा त्याला कॉल करायची, पण ईशान कामाच्या व्यापात अडकलेला असे. एके दिवशी आर्या धाडस करून त्याला मेसेज करते, माझ्या आयुष्यात तू आहेस, हेच माझं सगळ्यात मोठं सुख आहे. ईशानने त्या मेसेजला उत्तर दिलं नाही. काही महिन्यांनी आर्याला ईशानच्या लग्नाची बातमी कळते. ती सुन्न होते. तिने त्याला कॉल केला, पण तो फक्त म्हणाला, आर्या, तुझ्यासोबतच्या आठवणी माझ्यासाठी खूप खास आहेत, पण काही निर्णय आयुष्यासाठी घ्यावे लागतात. त्या रात्री आर्या एका पावसाळी रस्त्यावर एकटीच फिरत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला फक्त ईशानच्या न सांगितलेल्या शब्दांची आठवण येत होती. काही वर्षांनी आर्या एक यशस्वी लेखिका बनली. तिच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात तिला मागून आवाज येतो, आर्या. ती मागे वळते. ईशान तिच्या समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेलं हसू होतं. तुझं पुस्तक वाचलं. तुझ्या प्रत्येक शब्दात आपली गोष्ट होती, तो म्हणाला. आर्या हसली, पण डोळ्यात अश्रू होते. ईशान, आपण कधीच शब्दात बोलू शकलो नाही, पण माझ्या पुस्तकात ते शब्द कायमचे जिवंत आहेत. ईशान काही बोलू शकला नाही. दोघं एकमेकांकडे पाहत राहिले आणि एक न सांगितलेलं नातं कायमसाठी त्यांच्या हृदयात कोरलं गेलं. जर ही अधुरी प्रेमकथा तुमच्या मनाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात कोणतं अधुरं प्रेम आहे का? तुमचा अनुभव शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी प्रेम एक कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.